मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतचा साखरपुडा नुकताच पार पडलाय. तर कॉकटेल पार्टीला मित्रांनीही धमाल केली आहे. 15 फेब्रुवारीला हळद आणि 16 तारखेला लग्न सोहळा पार पडणार आहे. मन धागा धागा जोडते नवा, लक्ष्मी निवास यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिव्या पुगावकरचा सुद्धा साखरपुडा पार पडलाय. मराठमोळ्या साडीत दिव्या अगदी सुंदर दिसत होती. तर संगीत सोहळ्यात त्यांनी धमाल डान्सही केलाय. छावा हा सिनेमा सध्या सगळीकडे हाऊसफुल सुरू आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी काम केलंय. तसंच प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने या सिनेमात AR रहमान यांच्यासोबत आया रे तूफान हे गाणं गायलंय. रिंकू आणि कृष्णराज महाडिक यांच्या नात्यांच्या अफवा सगळीकडे पसरत होत्या. रिंकू ही फक्त माझी चांगली मैत्रीण आहे आणि या अफवा खोट्या आहेत, असा खुलासा कृष्णराज महाडिक यांनी केलाय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सो कूल टेक 2 या पुस्तकाचं अनावरण अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हस्ते पार पडलंय. अनेक आठवणींचा उजाळा आणि अभिनय प्रवासातील काही क्षण तिने या पुस्तकात लिहिलेत. गाव बोलावतं या सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आलाय. भूषण प्रधान आणि गौरी नलावडे या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. शिवाय हा सिनेमा 7 मार्चला आपल्या भेटीला येतोय. प्रेमाची गोष्ट या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आलाय. ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य या कलाकारांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सई ताम्हणकर आणि समीर चौगुले यांची मुख्य भूमिका असलेल्या गुलकंद या सिनेमाचा टीजरही समोर आलाय. हा मल्टीस्टारर सिनेमा 1 मार्चला प्रदर्शित होतोय. गौरी शंकर या थ्रिलर सिनेमाचा ट्रेलरही नुकताच भेटीला आलाय. या सिनेमातून एक डॅशिंग गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवाय हा सिनेमा 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. फ्रॉम चायना विथ लव्ह या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आर्थिक चौकडीत अडकलेल्या युवकाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. पण या कथेला अनेक ट्विस्ट अँड टर्न्स असलेलंही पाहायला मिळतंय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.